ज्यांच्या घराला नीट दार नाही, ज्यांच्या पोटात 2 वेळेचं पोटभर अन्न नाही, ज्यांच्या चेहऱ्यावर कुपोषणाच्या खाणाखुणा विखुरलेल्या आहेत, ज्यांच्या डोळ्यात उद्याच्या दिवसाची अस्वस्थ अनिश्चितता आहे, अशा लोकांना तुमच्याकडे लॅपटॉप आहे का? हा प्रश्न विचारणं म्हणजे काळानं दिलेल्या भळभळत्या जखमेवर पुन्हा डागण्या देण्यासारखं वाटत होतं. कृश शरीरयष्टी, खपाटीला गेलेलं पोट, हाडांना चिकटलेली चामडी, उन्हावाऱ्यानं रापलेले चेहरे, मळकटलेले, कळकटलेले, विरलेले कपडे. दारिद्र्याची व्याख्या संशोधन निबंधात लिहिलेली नसते, तर अशा दुर्गम भागातल्या अभावग्रस्त वस्त्यांमधून चालताना ती प्रत्येक पावलावर दिसते. जनगणनेचं काम सुरू असतानाच आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. प्रगणक प्रश्न विचारायला गेला की समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर एक अनामिक अस्वस्थतेची लहर पसरलेली दिसायची. सरकारकडून काय मिळणार यापेक्षा जे मिळतंय ते हिरावलं तर जाणार नाही ना, अशी भीती लोकांच्या मनात जास्त होती. अनेक महिलांचा पहिलाच प्रश्न असायचा, सर, तुम्ही ही माहिती घेऊन गेल्यावर सरकार आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद करणार नाही ना? तोट्याची हमी असलेला शेती धंदा करणारे शेतकरी विचारायचे. घर, गाडी, टीव्ही, गॅस, मोबाईल यांची माहिती दिल्यानंतर आमच्या आहेत त्या कांद्याच्या चाळीसारख्या योजना बंद तर होणार नाहीत ना सर? मी माझ्या परीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ही जनगणना आहे. या माहितीच्या आधारे कोणाच्याही योजना बंद होणार नाहीत. पण त्यांच्या चेहऱ्यावरली, डोळ्यातली एक पूर्णपणे शंका विरघळत नव्हती. एका वस्तीवरून दुसऱ्या वस्तीवरती जाताना मनात एकच विचार डोकावत असे की तो म्हणजे ज्यांच्या आयुष्यात अजूनही मूलभूत गरजांचीच कमतरता आहे, ते लोक नवीन लाभ बाजूला ठेवून आधीपासून मिळणारा तुटपुंजा आधारही हातातून निसटेल की काय या भीतीत जगतायत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या विकासाच्या दाव्यातील हवा काढून घेणारा हा कदाचित सर्वात काळा विनोद आहे. एका बाजूला देश जागतिक दर्जाच्या अर्थव्यवस्थेची स्वप्न पाहतोय, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करतोय, डिजिटल क्रांतीचे गजर करतोय, आणि दुसऱ्या बाजूला अभावात दिवस कंठत असलेली काही नागरिक अजूनही शासन दरबारी आपली नोंद झाली तर मिळणारा आधार बंद होईल की काय या भीतीच्या छायेत जगतायत.